नमस्कार मित्रांनो. तर कसे आहात तुम्ही सगळे? छान आहात ना? आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तर कशी वाटली ही नेम प्लेट? छान वाटते ना? आणि तुम्हाला करायची असेल तर चला बघूया कशी तयार केली ती. तर त्यासाठी हा सॉफ्ट क्ले घेतला आणि यामधला व्हाईट कलर मी वापरणार आहे. तर 50 रुपयाला मिळून जातो, हा जास्त महागडा नसतो. आणि हा असा फोमसारखा असतो. जास्त वेळ बाहेर ठेवला तर हा ड्राय होऊन जातो लवकर, म्हणून लवकरात लवकर याचा उपयोग करायचा. असे 5 गोळे करून घ्यायचे आणि याला असं प्रेस करून घ्यायचं. पाकळ्या तयार करून घ्यायच्या अशा लांब 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 आणि मधामधनं कट करून घ्यायचं, कारण आपल्याला प्राजक्ताची फुलं तयार करायची आहे. तर हे बघा, कट केल्यानंतर हे असं दिसतंय. तुम्ही कैचीच्या किंवा कशाच्याही साहाय्याने तुम्हाला जसं जमेल तसं कट करून घ्यायचं. क्लेमध्ये पण कट करायची इन्स्ट्रुमेंट येतात, त्याने पण तुम्ही कट करू शकता. आणि हे एकावरती एक अशा ह्या पाकळ्या अशा चिपकवून घ्यायच्या. प्रेस केलं तर लवकरच होतं. हे बघा, हे असं फूल तयार होतं. आता यावरती ऑरेंज क्लेनी आपण याची दांडी आणि वरचा भाग तयार करणार आहोत. हे बघा, वरचा असा गोळा चिपकवून घ्यायचं. ओला असल्यामुळे हे सहजच चिपकतं स्वतःच. जर ड्राय झालं तर तुम्हाला ग्ल्यूचा उपयोग करावा लागेल. आणि ही दांडी आपण तयार करणार आहोत. बघा, होल करून घ्यायचं. ही आपली दांडी बॅक साईडने अशी चिपकून घ्यायची. ग्ल्यूच्या साह्याने पण चिपकू शकता आणि ओलं ओलं काम केलं तर डायरेक्टच चिपकतं ते. आणि हे आपलं फूल तयार. अशी बरीचशी फुलं तयार केली मी. आणि आता आपण द्रोण तयार करणार आहोत. ज्यामध्ये फुलाच्या दुकानात फुलं मिळतात ना, तसा द्रोण तयार करणार आहोत. बघा, हिरवा क्ले वापरून. आणि हा आपला द्रोण तयार. आता आपण चॉपिंग बोर्ड जे आहे जुनं, त्याचा उपयोग करणार आहोत. यावरती आपण फेविक्रिलचा कलर दिला, ॲक्रिलिक कलर ब्राऊनवाला. आणि त्यावरती हा द्रोण जो केला हिरवा, तो ग्ल्यूच्या साह्याने आपण असा चिपकून घ्यायचा. तुम्हाला जी पण डिझाईन करायची असेल तुम्ही ते करू शकता. आणि ग्ल्यूच्या साह्याने बाकीची प्राजक्ताची फुलं पण चिपकून घेतली. हे बघा, मला ते असं द्रोणमधून फुलं पडतात तशी डिझाईन तयार करायची होती. आता पावडर टाकून आपण हा क्ले घेणार आहोत. फेविक्रिलचा क्ले आहे हा. आणि हे बघा, असं आपलं ग्ल्यू लावून आपलं जेही आडनाव असेल ते आपण तयार करून घ्यायचं छान असं. आणि पूर्ण आडनाव मी असं चिपकवून घेतलं माझं. आणि त्यावरती ॲक्रिलिक कलर देणार आहोत फेविक्रिलचे. पांढरा कलर वापरला आणि बाकीची फुलं पण चिपकून घेतली आणि आपली नेमप्लेट तयार.